परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. अंतःकरण, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य, एवढ्याला म्हणायचं जीव. अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य जे आहे त्याला जीव म्हणतात. मग प्रतिबिंब हे बिंबापासून कधीच वेगळं नसतं हा सिद्धांत आहे. प्रतिबिंब हे बिंबापासून कधी वेगळा असत नाही हा सिद्धांत आहे महाराज. मग जीव जर आत्म्याचं किंवा जीव जर परमात्म्याचं प्रतिबिंब जर आहे तर मग जीव हा परमात्म्यापासून वेगळा आहे का? आता नाही. जगद्गुरूंनी सांगून ठेवले. ते म्हणतात की कैची कीव कोठे जीव निराळा. हा जीव वेगळा नाहीच आहे. मग हे वेगळं भासलं ते कशामुळे भासलं? हे भ्रमामुळे भासलं. अरे अरे रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार, भासियले जगदंबर, भासियले जगदंबर, भासियले जगदंबर, भासियले जगदंबर, भासियले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. हे जगत कसं दिसतं? रज्जू सर्पवत. रज्जूवर भासला जो सर्प आहे तो सर्प कसा असतो? मिथ्या असतो महाराज. मग सर्प का भासतो? रज्जूवर सर्प का भासतो? आधी दोरी होती खरी, सर्प कल्पना उमटे दुसरी, तैसे सत्य अधिष्ठानावरी जगत कल्पना उमटे. गीतेचं तत्वज्ञान आपल्या पुढे सांग. ज्याप्रमाणे दोरी ही अधिष्ठान आहे आणि दोरीवर भासला जो सर्प आहे ना तो आध्यस्त आहे. आध्यस्त पदार्थ नेहमी भासमान असतो आणि आध्यस्त पदार्थ नेहमी मिथ्या असतो. अजून थोडं बोलू पुढे. आध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. कारण एका कल्पिताला दुसरा कल्पित आधार होऊ शकत नाही. एक सत्य लागतं आणि त्याच्यावर मग कल्पित भासत असतं. दोरी सत्य, व्यावहारिक सत्तेतली दोरी आहे आणि प्रातिभाषिक सत्तेमधला सर्प आहे. पण व्यावहारिक सत्तेतल्या दोरीवर सर्प भ्रम झालेला आहे. तोही का झाला? तर त्याचं सांगितलं कारण असं की पूर्वानुभवाचे संस्कार आणि संस्कारद्वारा स्मृती. स्मृती का झाली? तर रज्जूमध्ये आणि त्या सर्पामध्ये सादृश्यता आहे आणि सादृश्यतेमुळे हा भ्रम उत्पन्न झाला आणि पूर्व संस्कार उद्रूप झाले आणि अयम सर्प हा सर्प आहे असा भ्रम उत्पन्न झाला. मग भ्रम घालवायचा का सर्प मारायचा? भ्रम घालवायचा, सर्प मारायचा नाही महाराज. सर्प मिथ्या आहे. कसा जाईल तो भ्रम? सांगितलंय तो भ्रम त्याच वेळी जाईल ज्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान होईल. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आध्यस्त भ्रम निवृत्त होत असतो आणि अधिष्ठान आत्मा आहे, अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान झालं का मग हा भ्रम निवृत्त होत असतो. महाराज अर्जुना वेड्या, तुला काय वाटतं की जीवात्म्याचा नाश होईल म्हणून तुला चिंता वाटते का? अरे जीव हा ब्रह्मरूप आहे. जीवात्म्याचा पण नाश होत नाही. प्रतिबिंब जे आहे ते भासमान आहे, बिंब खरं आहे. परमात्मा जो आहे तो बिंबरूप परमात्मा आहे आणि बिंबरूप असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा नष्ट होत नाही. लक्षात ठेवा, तो परमात्मा नष्ट होत नाही म्हणून त्याची बी तुला चिंता करायचं काही कारण नाही. आणि पुढे सांगतात की अर्जुना स्वधर्म नाश होईल एवढं मात्र खरं. तू जर लढला नाही ना तर परिणाम काय होईल? तर स्वधर्म मात्र तू स्वधर्माला तू मुकशील. म्हणून अर्जुना स्वधर्मम पिचावेक्ष न विकंपी तुमर्हसी. अर्जुना स्वतःचा धर्म लक्षात घे आणि स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तू लढलं पाहिजेस. अरे वेड्या, क्षत्रियाच्या बाबतीमध्ये धर्मयुक्त युद्धापेक्षा दुसरं कोणतंही कल्याणकारी कर्तव्य नाहीये. प्रत्येकाचा धर्म ठरलाय. क्षात्र धर्म असा आहे की युद्ध प्राप्त झालं की लढलं पाहिजे आणि युद्ध प्राप्त होणं म्हणजे केवळ पुण्याचा भाग आहे. अर्जुना अरे हे तुला स्वर्गाचं द्वार उघडले. भगवंताची बाबर सांगण्याची हातोटी कशी स्टेप बाय स्टेप त्याला सांगते. लक्षात घ्या की पहिल्या प्रकरणामध्ये देह आणि देही याचं विवरण केलं. आता स्वधर्माचं विवरण करतात.
भगवंत त्याला स्टेप बाय स्टेप त्याला प्रवृत्त करतात. इन्स्पायर करणारा असा असावं लागतो, त्याला कळावं लागतं. त्याला मी काल आपल्या पुढे मांडलं होतं की रोगी का रोग पाहून औषध द्यावं का रोगी पाहून द्यावं, तर रोगी पाहून द्यावं हे त्यातलं मर्म आहे. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ तुकोबराय म्हणतात महाराज. अर्जुनाला भगवान सांगतात की अर्जुना, अरे बाबा, हे स्वर्गाचं द्वार तुला उघडलेलं आहे, महत् पुण्याने तुला त्या ठिकाणी झालेले अर्जुना. आणि जर तू हे धर्मयुक्त युद्ध जर न करशील तर स्वतःचा धर्म आणि कीर्ती गमावून तू पापाला प्राप्त होशील अर्जुना. बरोबर आहे. तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही कर्तव्य जर नाही पार पाडलं तर ते पाप होणार. तुम्हाला गंमत सांगतो, एखादा लेखक आहे आणि तो जर लिहिलं नाही तरी तर त्याने पाप केलं. शेतकरी आहे, पेरणीची वेळ आली, वापसा झालेला आहे, बीज घरी आहे सगळे, पण आळसाने घरी बसून राहिला. पुण्य केलं की पाप केलं? पाप केलं महाराज. आपल्याकडे म्हण आहे, काळ्याची वट्टी भरली पाहिजे, उगून येऊ नाही तर नाही येऊ. हे कर्तव्य आपल्याला शिकवलेले, याला धर्म म्हटलेलं आहे, याला स्वधर्म म्हणलेले आहे. अर्जुना, अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर् मरणादितिरेच्यते भयाद्रणादुपरतं मंसन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्जुना, भगवान सांगतात की अर्जुना, सगळे लोक तुझी अपकीर्ती करतील. बरं, युद्धामधून जर परावृत्त झाला तर लोक अपकीर्ती करतील. आणि सज्जन माणसाला अपकीर्तीने जगणं खरं नाही. मन आहे आपल्याकडे, कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही, काही उपयोग नाही त्या जगण्याला. संभावित माणसं अपकीर्तीला जवळ करत नाहीत महाराज, आणि अपकीर्तीने जगणं खरं नाही. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने भरवे, सूरत से कीरत बडी बिना पंख उड जाय असं म्हणलेलं आहे.